मायावती सरकार पर भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश लीगल सेल के अध्यक्ष एडवोकेट रवि प्रकाश यादव ने अनोखा आंदोलन किया। भारी बारिश के बावजूद उन्होंने कुलाला विधानसभा में जगह जगह जाकर सड़कों पर बने बड़े बड़े गड्ढों में फूल डालकर और इन गड्ढों के चारों ओर रंग लगाकर व बीएमसी लिखकर सरकार को लोगों को हो रही परेशानियों से अवगत कराए, साथ ही चाबुक चलाकर सरकार का विरोध किया। इस अनोखे आंदोलन आसूद मोर्चा में कुलावा विधानसभा के कांग्रेस पदाधिकारियों के अलावा भारी संख्या में स्थानीय लोग मौजूद थे। आनंद श्रीवास्तव, लोल चक्र न्यूज, मुंबई। जो स्थानिक नगर सेविका है और यहाँ के स्थानिक आमदार है, एक परिवारवाद चल रहा है बीजेपी का, जो इल्ज़ाम लगाते थे कांग्रेस को परिवारवाद के ऊपर। यहाँ पे जो परिवारवाद का काम हो रहा है, ये खाली काम अपने खुद के कर रहे और खोखे सरकार और आमदार को फोड़ना, असंवैधानिक फैसले करना, पार्टियों के बारे में गलत फैसले देना, यही काम हो रहा है। आज आपको पता होगा इस इलाके में, जैसे कि हमारे कोयली साहब ने बताया, 50 साल पहले हमारे मुरली भाई देवरा ने यहाँ पे काम किया, यहाँ पे ट्रांजिट कैंप की रचना की, यहाँ पे लोगों को शिफ्ट किया और उसके बाद हमारी जब तक सरकार दी हमने यहाँ काम किया, पानी लाया, गीतानगर में हमने पानी का लाइन बिछाया, सब कुछ किया। 50 सालों से 60 सालों से जो काम हो रहा है, कांग्रेस पार्टी ने जो काम किया वही काम है। अभी के जो आमदार है उन्होंने खाली यहाँ पे उसी हमारे काम को थोड़ा बहुत रिफर्बिश किया है, थोड़ी पाइपलाइन डाल के उसी को रिपेयर किया है। कोई उन्होंने अच्छा काम किया नहीं है, कोई ऐसा कुछ उनका उपलब्धि नहीं है कि वो बता सकते कि भाई मैंने 5 साल में कुछ काम किया है। टक्केवारी चलती यहाँ पे है। यहाँ पे बिल्डर की और जो रोड कॉन्ट्रैक्टर है उससे लिया जाता है कमीशन 30%। आवाम को यही पैगाम देना चाहता हूँ कि ये जो 30% कमीशन की खोर सरकार राज्य में है, ये 30% कमीशन खोर की जो हमारे के सरकार हमारे आमदार वगैरह कर रहे हैं, मैं आपसे आह्वान करूंगा कि आप ऐसे आमदारों को, ऐसे नगर सेवकों को चुन के मत दीजिए जो आपका काम नहीं कर रहे हैं। आने वाले टाइम में कांग्रेस सरकार ने और कांग्रेस के नगर सेवकों ने आपका हमेशा काम किया है। आने वाले टाइम में हमारा पार्टी की तरफ से जो भी अभी उम्मीदवार आएंगे, आपने हमारे यहाँ पे महाविकास अघाड़ी के उम्मीदवार को चुनकर दिया तो मैं धन्यवाद करूँगा पहले यहाँ की जनता को। और असेंबली चुनाव 3 महीने बाद है, कांग्रेस के यहाँ से जो उम्मीदवार हम लड़ेंगे उनको आप बहुमत से जिताइए और कॉर्पोरेशन में यहाँ से हमारे को चुन के दीजिए। यहाँ पे हम परिवर्तन लाके रहेंगे। जैसा राहुल जी ने हमारा एक भारत जोड़ो यात्रा शुरू की थी, न्याय यात्रा, उसी तरह से हम यहाँ पे न्याय यात्रा शुरू करना चाहते हैं। यहाँ के लोगों के लिए, न्याय के लिए हम उसके लढेंगे और इंसाफ दिलाएंगे उनको। धन्यवाद। 1978 पासून हा संक्रमण शिबिर बांधण्यात आलेला आहे, तेव्हापासून इकडची दैनंदिन अवस्था आहे आणि इथे काही बिल्डिंग बनवल्यात म्हाडांनी, 7 माळ्यापर्यंत बिल्डिंग बनवलेले आहेत, पण त्यांना परमिशन 3 माळ्याचे 4 माळ्याचे परमिशन आहे, पण अनऑफिशियली हा शिर्के बिल्डर आहे इकडचा, तो बिल्डर इकडे या बिल्डिंगमध्ये वरती बघा, आता पण तुम्हाला दिसेल तिकडे वरती लोक राहायला दिले त्यांनी अनऑफिशियली, आणि अनऑफिशियली इथं ट्रान्झिट कॅम्प पलीकडे जे बनवले आहेत त्याच्यामध्ये फक्त आमदारांनी आपला चुकीच्या माध्यमातून इकडे लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये बसवलं, ज्यांना परमनंट स्वरूपाची ती बिल्डिंग बनवल्या होत्या, त्या बिल्डिंग त्यांनी आतापर्यंत असं, आणि इकडे माणूस अक्षरशः चालू शकत नाही। एकदम कंडिशन बघा तुम्ही, काय इकडे असे रस्त्यावर येणार माणूस पडतो सगळे या परिस्थितीमध्ये। ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक 40 वर्षापासून इथे राहत आहेत, 40, 45, 50 वर्षापासून राहत आहेत लोक। लोकांची एकदम अवस्था एकदम वाईट आहे, आणि जे त्यांचे चमचगिरी करतात त्यांना अनऑफिशियली बिल्डिंगमध्ये ठेवलेलं आहे, आणि घुसखोरी या ट्रान्झिट कॅम्पमध्ये भरपूर प्रमाणात घुसखोरी झालेली आहे। इकडे कुठेतरी थांबलं पाहिजे, इथे म्हाडाला जाग आली पाहिजे। ट्रान्झिट कॅम्पमध्ये बघा राहण्याची कशी व्यवस्था आहे तुम्ही पाहू शकता, आज काय कंडिशन आहे। हे आता नवीन बिल्डिंग आहे आणि इकडे सगळे टक्केवारीच्या हिशोबाने ह्यांच्या म्हाडाची जी लोक आहेत, ह्या म्हाडाच्या लोकांच्या संगमताने इकडचे जे काय हे आहेत, इकडचे जे लोक म्हणजे त्याचे जे काय म्हणतात त्याला दलाल लोक, ही दलाल लोक अनऑफिशियली बिल्डिंगमध्ये बरेच रूम त्यांनी काबीज केले आणि ते भाड्याने देत आहेत, जे म्हाडाच्या एक्वायर केलेल्या जागेमध्ये। अशी परिस्थिती या ट्रान्झिट कॅम्पची आहे। तसेच बाजूला शेजारी आंबेडकर नगर आहे, आंबेडकर नगरमध्ये अशीच परिस्थिती आहे की एकदम बेकार परिस्थिती आहे। लोक माणसं कशी राहतात हेच काय कळत नाही। मी आज गेली 50 वर्षापासून इकडे राहतोय, म्हणजे माझा जन्मच इकडे झालेला आहे, पण इकडे माझं कार्यच इकडे 50 वर्षापासून आहे। इथे लोकांची अतिशय वाईट परिस्थिती आहे। आज जो मोर्चा काढलेला आहे, मुख्यत्वे करून मुंबईत जी तुंबई झालेली आहे, गटारं तुंबलेली आहेत, जिकडे तिकडे खड्ड्याचं साम्राज्य आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे। कुलाबा क्षेत्रात खास करून कुलाबा विधानसभेमध्ये 30% रेट बिल्डरकडून घेऊन
विकास कामाची काय अवस्था आहे रोडवर बघू शकता, इथे चालू शकत नाही असे इथे चिखल झालेला आहे। आणि ह्या ज्या खोके सरकारने महागाई वाढवलेली आहे अशा अनेक मुद्द्याला घेऊन आजचं हे आमचं आसूड आंदोलन जे आहे आम्ही आज हे घेऊन आलेलो आहोत। आणि यातला जो आसूड आहे तो आम्ही जनतेच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जातोय। आणि जनता बघते की सरकार हे फक्त खोक्यामध्ये बिझी आहे, आमदार फोडण्यामध्ये बिझी आहे आणि जनतेच्या प्रश्नाकडे बघत नाही आहे। त्यांना आता तरी जाग यावी याच्या अनुषंगाने हे आज आंदोलन आम्ही पूर्ण कुलाबा विधानसभा क्षेत्रात करतोय। इथले स्थानिक आमदार हे फक्त फोटो काढण्यात बिझी असतात, जुमलेबाजीपणात बिझी असतात। जसे राष्ट्रीय त्यांचे नेते आहेत तसे खाली आचरण आहे, धमकावणे आणि त्याचबरोबर इथं खूप मोठा पाणी माफिया चालतो कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये, त्यामध्ये व्यस्त राहणे, कुणाचं नळ काटणे, कुणाला तडीपाडी करणे, हे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी इथे चाललेल्या आहेत। आम्ही जनतेला सांगतोय की घाबरू नका, भिवू नका। काँग्रेस पक्ष यापूर्वीही आम आदमी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसोबत राहिलेला आहे आणि तेच अजेंडा घेऊन आम्ही इथे सर्वसामान्य जनतेच्या इशूला घेऊन इथे आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे। जनतेला हेच सांगेन की आपण आपल्या एरियामध्ये घरातून सकाळी निघालात तर तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना तुम्हाला रस्त्यामध्ये चिखल, तुंबलेले गटार आणि खड्डे दिसत असतील तर तुम्ही निर्णय घ्यावा त्यावर। कारण गेल्या 5 वर्षामध्ये जर का बेसिक सुविधा, खड्डे व्यवस्थित तुमचे जे रिपेअर नाही होत असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर जो 3 महिन्यात म्हणजे DN रोडला बघाल तर 3 महिन्यापूर्वीच रोड बनवलेला आहे आणि त्यात सुद्धा खड्डे झाले, म्हणजे किती टक्क्याचा भ्रष्टाचार झाला असेल हे सांगायची गरज नाही आहे। तर जनतेने बघावं, देशभरामध्ये पूल पडतायत, कुठे कोर्टाचा स्लॅब पडतोय, तर मग हे टक्केवारीचं खोके सरकार आहे। या सरकारला जनतेने वेळेच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा जो राईट टू वोट, मतदान करण्याचा अधिकार आहे, त्यांनी योग्य तो कॅन्डिडेट निवडून त्यांनी ते द्यायला पाहिजे। गेल्या 5 वर्षात जर का इथल्या रोडवरचा किचड म्हणजेच इथं गाळ झालेला तयार हे जर साफ होत नसेल तर इथले स्थानिक आमदार करतात काय? फक्त जुमलेबाजीमध्ये बिझी आहेत का? किंवा ते स्वतः 2 पक्षामध्ये 2 गट तयार करून असंविधानिकरित्या काय करण्यामध्ये बिझी असतात का? असे अनेक प्रश्न जनतेने त्याची उत्तरे शोधावी आणि आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही आवाज उठवू। याच्या अगोदरही काँग्रेस पक्षाने आवाज उठवलेला आहे। सन्माननीय वर्षाताई गायकवाडजींनी ज्या सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांच्या डायरेक्शननुसार, नानाभाऊ पटोले साहेबांच्या डायरेक्शननुसार, रमेश चन्नीतलाजीच्या डायरेक्शननुसार आम्ही इथे काम करतोय। या एरियातले आमचे वरिष्ठ काँग्रेसचे नेते कोळी साहेब आहेत, त्यांनी इथे बऱ्याच वर्षापासून हे सगळं बघितलं आणि इथली अवस्था आम्हाला सांगितली। आज इथे त्यांनी बोलवलं। माझ्यासोबत आमचे ब्लॉक प्रेसिडेंट असलम खान जी आहेत, आम्ही तिघही आणि इतरही आमचे सर्व काँग्रेसचे कुलाबा विधानसभेतील सर्व व्यक्ती आम्ही या जनतेच्या प्रश्नाकरिता काम करू आणि त्यांच्या आवाजा उठवू। जनतेला एवढंच आव्हान आहे की आपल्या एरियामध्ये कुठे खड्डे असतील, कुठे गटार तुंबलेले असतील, कुठे भ्रष्टाचार होत असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत यावं। आमचे नंबर, माझा, असलम भाईचा किंवा इतरांचा नंबर आपल्याला अवेलेबल असेल आणि तिथून कॉल करून तुम्ही सांगावं, आम्ही तुमच्याही एरियात येऊ आणि तुमचा आवाज जनतेचा आवाज बनून अनेक वेगवेगळे आंदोलन करू। काही दिवसापूर्वी आम्ही शौचालयाचं आंदोलन केलं। BMCला आता थोडीशी जाग आलेली आहे, तिथे शौचालय बंद होती, आता त्यांनी ते चालू केलीत। आता बघूया इथे काय होते पुढे, सरकारला जाग येते की परत आम्हाला याच्यापेक्षा कडक असं आंदोलन करावं लागेल। धन्यवाद।